सुरुवातीपासून जे शेवटपर्यंतची कशी सेवा पुरवली जाते सर? यामध्ये आपण आपले प्राधान्यानं बरेचसे टूर्स हे रेल्वे प्रवासाचे असतात. बरं. यामध्ये आपण पुणा स्टेशनपर्यंत इंडिव्हिज्युअली प्रत्येकानं सांगतो की आपण आपल्या व्यवस्थेनं पुणा स्टेशनला एकत्रित जमायचे. आपण यांचे 2 महिने 2.5 महिने अगोदर रिझर्वेशन प्रत्येकाला व्हॉट्सॲप दिलेले असतात. त्यांचं स्टेटस, बुकिंग स्टेटस त्यांना माहिती असतं. पुणा स्टेशनला एक ठिकाणी सगळे एकत्रित करून पुण्यापासून मग काश्मीर टूर असेल तर जम्मूपर्यंत, कन्याकुमारी टूर असेल तर नागरकोइलपर्यंत, तिरुपती असेल तर रेणुगुंटा, अशा वेगवेगळ्या ठिकाणी रेल्वे प्रवास केला जातो. तिथून पुढचा जो दरम्यानचा 6 ते 8 दिवसाचा मधला प्रवास असतो तो आपला 2x2च्या AC बसनं असतो. बरं. आपण ट्रॅव्हल व्यवस्था, ट्रेन प्लस बस व्यवस्था, राहण्यासाठी आपण डिलक्स कॅटेगरीच्या हॉटेल व्यवस्था यामध्ये देतो. बरं. प्लस त्याच्यामध्ये 2 वेळ जेवण शुद्ध शाकाहारी महाराष्ट्रीयन पद्धतीचं, 1 वेळ नाश्ता, 2 वेळ चहा, 2 पाणी बॉटल. बहुतांशी लोकांना शुगर असते त्यामुळे आपण विदाऊट शुगर चहा देतो. काहींना ब्लॅक टीची सवय असते त्यांना ब्लॅक टी.